Today we will learn English subject. A never ending story. Never ending म्हणजे काय माहितीये? Never ending. Never ending म्हणजे काय माहितीये? न संपणारी. न संपणारी. संपत नाही. कळलं का? न संपणारी. नेवर एंडिंग म्हणजे न संपणारी. स्टोरी म्हणजे काय? स्टोरी. स्टोरी म्हणजे काय? गोष्ट. म्हणजे गोष्ट. कळलं? गोष्ट. मी सांगितलं का आपल्या पुस्तकात वही करायला? अ नेवर एंडिंग म्हणजे न संपणारी स्टोरी म्हणजे गोष्ट. जी गोष्ट संपत नाही. चालू 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 राहते. कळलं? अशी स्टोरी आपण वाचूया. वी विल रीड one sentence at a time. Okay? Read first sentence. First sentence. Once पुस्तकात वाची. There was a king. He loved stories. Once there was a king. एक राजा होता. किंग म्हणजे कोण? काय हे सगळे शब्द झालेत. याच्यातले जे शब्द आहेत ते सगळे याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. याच्यात सगळे झालेत शब्द. गार्डन ऑफ वर्ड्स मध्ये यातले सगळे शब्द आपण वाचलेत का? आता मी परत लिहिणार नाहीये इथे. मी फक्त सांगणार आहे तुम्हाला. देअर वॉज अ किंग. किंग होता. राजा होता. आणि दिस इज अ किंग. अँड ही लव्ड स्टोरीज. त्याला खूप आवडायच्या गोष्टी. गोष्ट खूप आवडायची. तुम्ही पण जेव्हा लहान वर्गात होते, छोट्या वर्गांमध्ये गोष्टी होत्या की नाही? वेगळ्या वेगळ्या गोष्ट सांगायची ताई तुम्हाला. तसं या किंगला पण गोष्ट आवडायची खूप. वेगळ्या वेगळ्या स्टोरीज आवडायच्या. स्टोरीज स्टोरी स्टोरी एकच गोष्ट. स्टोरी स्टोरीज अनेक वचन. सिंग्युलर प्लुरल. एक वचन अनेक वचन. स्टोरी स्टोरीज. दिस किंग लव्ड स्टोरीज. त्याला अशा गोष्टी वेगळ्या वेगळ्या ऐकायला खूप आवडायच्या. ओके. टेल मी अ स्टोरी ही सेड ऑल द टाइम. काय म्हणायचा तो? काय म्हणायचा? हा राजा काय करायचा? दिस किंग यूज टू से ऑल द टाइम. ही यूज टू टेल मी अ स्टोरी. मला गोष्ट सांग. टेल मी अ स्टोरी. ऑल द टाइम ही यूज टू से. एक गोष्ट संपली, अगेन टेल मी अ स्टोरी. अँड ही यूज टू लिसन. टेल मी अ स्टोरी. तुम्ही पण when you were young kids, that time you also used to tell your parents. आईला बाबांना सांगायचे ना, गोष्ट सांग. किंवा आजी आजोबांना सांगायचे गोष्ट सांगायला. तसा हा राजा एवढा मोठा. He used to all the time he used to say, tell me a story. He said all the time. नेहमी ऑल द टाइम म्हणजे नेहमी सारखं. टेल मी अ स्टोरी. मला गोष्ट सांग. कोणी आलं, मला गोष्ट सांग. ही यूज्ड टू से. ओके. ही लव्ड स्टोरी. त्याला खूप आवडायच्या गोष्टी. At the end of the story, he said, and then what happened next?
ॲट द एंड ऑफ द स्टोरी, जेव्हा गोष्ट संपते. गोष्ट सांगताना गोष्ट संपते की नाही? आपण गोष्ट सांगत असतो, सांगता सांगता मग शेवटी संपते, काहीतरी होतं त्याच्यामध्ये, संपते गोष्ट. मग ॲट द एंड गोष्ट संपली की तो विचारायचा, ही यूज टू आस्क. अँड देन मग काय झालं? व्हॉट हॅपन नेक्स्ट? नंतर काय झालं? तो म्हणायचं गोष्ट संपली, नंतर काय झालं? पुढे काय झालं? नंतर काय झालं? व्हॉट हॅपन नेक्स्ट? ही यूज टू आस्क. ओके, समजलं? सारखं सारखं होतं. टेल मी अ स्टोरी, आणि मग त्यांनी गोष्ट सांगितली, गोष्ट संपली. अँड देन व्हॉट हॅपन नेक्स्ट? पुढे काय झालं? नंतर काय झालं? असं विचारायचं. ओके, देन nothing. This is the end, said the storyteller. मग तो जो गोष्ट सांगणारा होता, गोष्ट सांगणार, तो म्हणायचा काही नाही, नथिंग, काही नाही. दिस इज द एंड ऑफ द स्टोरी, गोष्ट संपली. तो गोष्ट सांगायचं गोष्ट संपली, बस एवढीच होती, नथिंग. दिस इज द एंड ऑफ द स्टोरी. तो पण कंटाळून जायचा. टेल मी अ स्टोरी दॅट हॅज नो एंड. आय वॉन्ट अ नेवर एंडिंग स्टोरी. आता दिस किंग सेड टेल मी अ स्टोरी दॅट हॅज नो एंड. जी गोष्ट संपणार नाही अशीच गोष्ट सांग. Tell me a story that has no end. Tell me never ending story. Never ending story. न संपणारी गोष्ट सांग. संपली नाही पाहिजे गोष्ट, अजून सांगायची, अजून सांग. पुढे काय झालं, पुढे काय झालं, पुढे काय झालं, अजून सांग, अजून सांग, अशी गोष्ट सांग. He used to say, tell me a story that has no end. Tell me a never ending story. कळलं? समजतंय का? The storyteller thought and thought. All his stories had an end. आता हा कोण आहे? This is a storyteller. गोष्ट सांगणारा. Storyteller हे शब्द काल झालेत आपले. Storyteller, गोष्ट सांगणारा. स्टोरी टेलर, गोष्ट सांगणारा. हा ज्या गोष्टी सांगायच्या त्या स्टोरी टेलर. हा कोण आहे? स्टोरी टेलर, गोष्ट सांगणारा. मग त्यांनी विचार केला. ही थॉट अँड थॉट अँड थॉट. त्यांनी विचार केला. थॉट म्हणजे विचार केला. ही थॉट अँड थॉट अँड थॉट. विचार केला, खूप वेळ विचार करायचा. थॉट अँड थॉट अँड थॉट. एव्हरी स्टोरी ही यूज टू टेल हॅज अन एंड. प्रत्येक गोष्ट कुठेतरी संपायची. हो की नाही? गोष्ट संपते की नाही? जसं आपण राजूची गोष्ट शिकलो होतो मागे मागे. राजू ते चिमणीचं पिल्लू झाडावरून पडलं, मग त्यांनी ते उचललं, घरट्यात ठेवलं, मग ती चिवताई आली आणि ती थँक्यू म्हणाली. मागे मागे गोष्ट झाली, संपली गोष्ट. हो की नाही? एव्हरी स्टोरी हॅज अन एंड. हा जो स्टोरी टेलर होता, दी स्टोरी टेलर, ही थॉट अँड थॉट अँड थॉट, बट एव्हरी स्टोरी हॅज अन एंड. संपायची. देर वॉज नॉट अ सिंगल स्टोरी दॅट हॅज नो एंड. He could not, वाचा. He could not think of a never-ending story. त्यांनी खूप विचार केला, पण त्याला अशी नेव्हर एंडिंग स्टोरी सापडली नाही, आठवली नाही. He could not think. त्याला काही समजलं नाही कशी सांगायची नेव्हर एंडिंग स्टोरी. He could not think of a story that has no end.
Then he had a bright idea. असा तो विचार करत होता. Then he had a bright idea. त्याला एक छान युक्ती सुचली. आयडिया. त्याला एक विचार करत होता, काय करायचं, काय सांगायची, नेव्हर एंडिंग स्टोरी कशी सांगायची, विचार करत होता खूप. he had a bright idea. वैष्णव इकडे बघ. He began to tell a new story. त्यांनी परत नवीन गोष्ट सांगायला सुरुवात केली. He began to tell, began म्हणजे सुरू केली. began म्हणजे सुरू केली. अ न्यू स्टोरी, नवीन गोष्ट सांगायला सुरुवात केली. याने राजाला नवीन गोष्ट सांगायला सुरुवात केली. वन्स, आता तो गोष्ट सांगतोय. ही जी आहे ही स्टोरी सांगतोय. स्टोरी टेलर इज टेलिंग दिस स्टोरी. दिस इज अ स्टोरी. रीड इट केअरफुली, सेंटेन्स बाय सेंटेन्स. Once there was a king. एक राजा होता. Once there was a king. He lived in a big palace. मोठ्या महालामध्ये राहत होता. The king lived in a big palace. राजवाड्यात राहत होता. मोठ्या राजवाड्यामध्ये राहत होता. The palace had a big kitchen and a big storehouse. त्या पॅलेस मध्ये तो जो राजवाडा होता त्याच्यामध्ये एक मोठं किचन होतं, स्वयंपाकघर. तिथे आई पोळी भाजी बनवते. किचन, स्वयंपाकघर. Then it had a big kitchen and a storehouse. तिथे सगळं सामान ठेवलेलं असतं. ती खोली, त्याच्या आतमध्ये सगळं धान्य, गहू, तांदूळ सगळं सामान ठेवलेलं असतं. स्टोअर हाऊस मोठं होतं. ते पण किचन पण मोठं होतं. स्वयंपाकघर, पोळी भाजी करण्याचा जिथे गॅस असतो ते पण खूप मोठं होतं. राजवाडाच मोठा होता. आणि इट हॅड अ बिग किचन अँड अ बिग स्टोअर हाऊस. There was a hole in the wall of the storehouse. आता जे स्टोअर हाऊस होतं तिथे सगळं सामान ठेवलं होतं. There was a hole. होल होतं, भोक होतं. होल होतं असं भिंतीला. इथे भिंतीला असं होल होतं. होल म्हणजे छिद्र. तिथून आत जाता येईल असं छोटंसं. There was a hole in the wall of the storehouse. जे स्टोअर हाऊस सामान ठेवलेलं होतं ना तिथे वॉलला छिद्र होतं. A little sparrow saw the hole. Hole म्हणजे काय? छिद्र. Hole. छिद्र किंवा होल. असं याच्यामध्ये आता इथे नाही दाखवता येणार. There was a hole in the and a little sparrow saw the hole. एका चिमणीने, स्पॅरो म्हणजे चिमणीने ते पाहिलं होल. A little sparrow saw the hole. चिमणीने ते होल पाहिलं. श्रीकांत लक्ष आहे का? वैष्णव इकडे बघ माझ्याकडे. And swiftly flew inside the storehouse. आणि तिने काय केलं? बाहेरून त्या चिमणीने पाहिलं होल आणि त्या होल मधनं त्या स्टोअर हाऊस मध्ये स्विफ्टली फ्ल्यू इनसाइड द स्टोअर हाऊस. त्या स्टोअर हाऊस मध्ये आली. हळूच आली आतमध्ये. आत आली. स्टोअर हाऊस मध्ये आली. स्विफ्टली फ्ल्यू इनसाइड द स्टोअर हाऊस. Then she picked a grain and flew away. तिने काय केलं? चिमणी आत आली आणि she picked the grain.
ग्रेन म्हणजे धान्य. ग्रेन म्हणजे धान्य. काल सांगितलं तुम्हाला गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी काही पण असेल. ग्रेन. शी पिक्ड अ ग्रेन अँड फ्ल्यू अवे. त्या होल मधनं गेली उडून. The sparrow swiftly flew inside the storehouse. She picked the grain and flew away. उडून गेली. Then the king said, "What happened next?" said the king. What happened next? said the king. पुढे काय झालं? हा राजा होता की नाही, तो ऐकत होता, तो गोष्ट सांगत होता. स्टोरी टेलर वॉज टेलिंग द स्टोरी अँड द किंग वॉज लिसनिंग अँड ही लिसन अँड ही सेड व्हॉट हॅपन नेक्स्ट. पुढे काय झालं, नंतर काय झालं? Then another sparrow saw the hole, flew in, picked a grain and flew away. आता then what happened? Another sparrow, दुसरी चिमणी आली. Picked the grain and flew away. Oh, and then नंतर काय झालं? What happened next? परत राजाने विचारलं. Oh, what happened next? पुढे काय झालं? Then a third sparrow saw the hole, flew in, picked a grain and flew away. परत तिसरी चिमणी तिने पाहिला होल. She flew inside the storehouse, picked a grain and flew away. पुढे काय झालं? And then नंतर and then a fourth sparrow saw the hole. The story went on and on like this. Then fourth sparrow came, picked a grain and flew away. Again the king said, then what happened next? Again fifth sparrow came, picked a grain and flew away. Then again king said, what happened next? Then again sixth sparrow came, picked a grain and flew away. Then again what happened next? He said, and then again seventh sparrow came, picked the grain and flew away. And this story went on and on. अशी गोष्ट तो सांगत राहिला. गोष्ट संपत नव्हती. नेवर एंडिंग स्टोरी. समजलं का? King used to ask him, what happened next? A sparrow came, picked the grain and flew away. Then what happened next? Another sparrow came, picked the grain and flew away. तो सारखा विचारत होता, पुढे काय झालं, पुढे काय झालं? चिमणी आली, दाणा घेतला, उडून गेली. पुढे काय झालं? दुसरी चिमणी आली, दाणा घेतला, उडून गेली. पुढे काय झालं? तिसरी चिमणी आली, दाणा घेतला, उडून गेली. अँड द स्टोरी वेंट ऑन अँड ऑन. गोष्ट चालू राहिली, चालू राहिली, चालू राहिली, संपली नाही. नेव्हर एंडिंग स्टोरी. त्या राजाने सांगितलं होतं ना, टेल मी अ नेव्हर एंडिंग स्टोरी. अशी गोष्ट सांग जी गोष्ट संपणार नाही. म्हणून यांनी स्टोरी टेलरनी युक्ती केली. आता हा राजा आहे, तो राजा आहे ना, जर गोष्ट सांगितली नाही तो रागवेल, शिक्षा करेल. मग आता युक्ती करूया. मग तो सांगत राहिला. चिमणी आली, दाणा घेतला, स्पॅरो केम, picked up a grain and flew away. Another sparrow came, picked up a grain and flew away. Then another sparrow came, picked up a grain and flew away. सांगत राहिलं. Their story went on and on. Even now, the storyteller is telling the king this story about the grains and the sparrow. If you don't believe me, you can go there and see for yourself. आत्ता पण हा स्टोरी टेलर राजाला गोष्ट सांगतोय. गोष्ट चालूच आहे. चिमणी येते, दाणा घेते, उडून जाते. पाहिले ना बाजूला चिमण्या
दाणे घेऊन उडून जातात, तर स्टोरी टेलर गोष्ट सांगतो राजा. picked up a grain and flew away, picked up a grain and flew away. कळलं? समजलं? So this is all about a never ending story. समजले? याच्यातले शब्द कालच्या याच्यात सगळे झालेले आहेत. काल शब्द लिहिलेत ना, ते सगळे शब्द लिहिले नाही. बरं, मग तू याच्याकडनं लिहून घे. तू उशिरा आला होतास, तू लिहून घे. श्रीकांत तुझी वही दे त्याला लिहायला, शब्द लिहायला. ठीक आहे? हे शब्द लिहिताय? हो द्या. हो 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 द्यायचं. लिहून घ्या. Now we will solve this exercise. Okay? Look here. Look here. Read and learn. नाही लिहिणार नाही. काल आपण हे घेतलंय, तेच आहे सेम. आता फक्त वाचूया. What's a read in your book? First. पहिला. First. पुढे सेकंड. दुसरा. थर्ड म्हणजे काल आपण सेम आहे. ओके. राईट द टू वर्ड्स. रीड इट अलाउड. Write the two words that make up these big words. याच्यामध्ये दोन शब्द मिळून एक शब्द झाला. स्टोरी टेलर. शब्द कोणते दोन याच्यामध्ये? स्टोरी टेलर. याच्यामध्ये दोन शब्द कोणते आहेत स्टोरी टेलर मध्ये? बरोबर, स्टोरी. एक आहे स्टोरी आणि दुसरा आहे टेलर. स्टोरी म्हणजे गोष्ट आणि टेलर म्हणजे सांगणारा माणूस. टेलर, स्टोरी टेलर एक शब्द बनतो. ओके. नेवर एंडिंग. नेवर एंडिंग. नेवर एंडिंग. नेवर म्हणजे कधीच नाही. एंडिंग म्हणजे संपणारे. नेवर एंडिंग. दोन शब्दांमधून एक शब्द. Then the third one, storehouse. Storehouse. स्टोर म्हणजे जिथे आपण साठवतो सगळं, अशी ती खोली. स्टोर तिथे सामान ठेवतो. स्टोर. हाऊस म्हणजे घर. स्टोर हाऊस साठवण्याची जागा. ओके. नाही. नाव थर्ड क्वेश्चन. इथे काय दिले बघा. डिस्कस इन मराठी हाऊ यू कॅन एंड द स्टोरी टेलर्स नेवर एंडिंग स्टोरी. आता ही जी
नेव्हर एंडिंग स्टोरी आहे. ती चिमणी आली, दाणा घेतला, उडून गेली, ही संपत नाहीये, चालू राहते. दुसरी चिमणी आली, दाणा घेतला, उडून गेली. तिसरी चिमणी आली, दाणा घेतला, उडून गेली, चालू राहते. पण आपल्याला ही गोष्ट संपवायची आहे. मग काय करणार? गोष्ट संपवायची आहे, स्टोरी संपवायची. कशी संपवणार? कशी संपवायची गोष्ट? गोष्ट जर संपवायची असेल तर कशी सांगणार? कशी सांगणार? ती चिमणी येते, दाणा घेते, उडून जाते ना. मग दुसरी चिमणी येते, दाणा घेते, उडून जाते. पण आपल्याला गोष्ट संपवायची आहे, गोष्ट संपली पाहिजे. तर काय करायचं? कशी संपवायची गोष्ट? मी सांगू? ते स्टोअर हाऊस होतं की नाही, जिथे ते धान्य ठेवलेलं होतं, तिथे जे होल होतं ते तिथल्या माणसाने बुजवलं, बंद करून टाकलं. आणि मग चिमण्या आल्याच नाही आणि गोष्ट संपली. सोपं की नाही? अशी पण गोष्ट संपवता येईल ना. किंवा त्या स्टोअर हाऊस मधलं धान्य संपलं, मग चिमण्या आल्या आणि निघून गेल्या, गोष्ट संपली. कळलं? ओके.